हॅलो स्टुडंट्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण BCom फर्स्ट सेमिस्टर जो आपला नवीन यावर्षीपासून जो नवीन सिलेबस या ठिकाणी आलेला आहे, तर त्या सिलेबसमधील जो आपला एक विषय फायनान्शियल अकाउंट, त्या विषयाला आजपासून सुरुवात करू। सर्वांना माहिती असेल की यावर्षीपासून जवळपास सर्वच विषयाचे सिलेबस बदललेले आहेत। फार तर काही बदल त्याच्यामध्ये नाहीत, परंतु बरेचसे मेजर मायनर बदल त्याच्यामध्ये आहेत। त्याच्यानुसार आपण वन बाय वन एका विषयाचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत। तर सुरुवात आपण फायनान्शियल अकाउंट या विषयापासून करणार आहोत। तर आता सर्वांना माहिती असेल की दरवर्षी फायनान्शियल अकाउंट या विषयामध्ये आपल्याला 5 युनिट असायचे, परंतु यावर्षीपासून फायनान्शियलमध्ये 4 युनिट्स आपल्याला या ठिकाणी आहेत आणि जवळपास BCom फर्स्ट सेमिस्टरच्या सर्वच विषयांचे जे युनिट्स आहेत ते 4 युनिट्स त्या ठिकाणी आहेत। त्यानंतर आपला सिलेबस कसा असेल, पेपर कसा असेल, हे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना या ठिकाणी समजून सांगितलं होतं। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपला जो BCom फर्स्ट सेमिस्टरचा फायनान्शियल अकाउंट हा जो विषय आहे, तर त्या विषयाबद्दल आपण या ठिकाणी आज माहिती घेऊया। सर्वांना माहिती आहे की आपल्या अकाउंटचं नाव काय आहे यावेळेस, तर ते आहे फायनान्शियल अकाउंट, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, वित्तीय लेखाकर्म। फायनान्शियल अकाउंट ज्याला आपण काय म्हणतो, वित्तीय लेखाकर्म। तर आता या फायनान्शियल अकाउंटचा अर्थ काय, त्यानंतर कशाला फायनान्शियल अकाउंट म्हणतात, याचा जो थेरॉटिकल पार्ट आहे आपण तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये संपूर्ण समजून घेऊ। सुरुवातीला आपण या ठिकाणी जो आपल्याला पाहायचं आहे ते युनिट नंबर 2 आपण या ठिकाणी पाहणार आहोत। जवळपास 4 युनिट आहेत। पहिल्या युनिटमध्ये संपूर्ण या फायनान्शियल अकाउंटिंगची पूर्णच्या पूर्ण थिअरी पहिल्या युनिटमध्ये आपल्याला या ठिकाणी आहे आणि सेकंड, थर्ड आणि फोर्थ या 3 युनिटमध्ये थिअरी प्लस प्रॉब्लेम्स ह्या गोष्टी याच्यामध्ये आहेत। तर आज आपण या ठिकाणी पाहणार आपलं युनिट नंबर 2 जो आपला अत्यंत कॉमन टॉपिक आहे। म्हणजे संपूर्ण BComचे जे विद्यार्थी आहेत, जे अकाउंटचा प्रामुख्याने अभ्यास करतात, अशा विद्यार्थ्यांना जो टॉपिक कंपल्सरी माहिती असलाच पाहिजे असा टॉपिक युनिट नंबर 2 मध्ये आहे, ज्याला आपण म्हणतो जर्नल एंट्रीज। जर्नल एंट्रीज जर्नल एंट्रीज बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी याचा अभ्यास 11वीमध्ये असताना केला असेल। ज्यांचं 11वीमध्ये कॉमर्स होतं अशा विद्यार्थ्यांनी जर्नल एंट्रीजचा अभ्यास केला असेल। जर्नल एंट्रीज ह्या एकदम कॉमन आहेत आणि संपूर्ण अकाउंटिंगचं एक बेस आहे जर्नल एंट्रीज। म्हणजे ज्याला अकाउंट शिकायचं असेल त्याला कंपल्सरी ह्या एंट्रीज करता आल्याच पाहिजे किंवा त्याला ह्या एंट्री समजल्याच पाहिजे। त्याच्याशिवाय पुढचं अकाउंट आपण या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात किंवा पाहिजे तसं शिकू शकणार नाही। म्हणून एकदम बेसिक टॉपिक आहे, मेन टॉपिक आहे आपला जर्नल एंट्रीज। कशाला म्हणतो आपण जर्नल एंट्रीज, सर्वांना माहिती असेल की आता मॅथमॅटिक्स विषय सर्वांना माहिती आहे। जर आपल्याला मॅथमॅटिक्स शिकायचं असेल तर मॅथमॅटिक्स शिकण्यासाठी आपल्याला गुणाकार करणे, भागाकार करणे, वजाबाकी, बेरीज ह्या कन्सेप्ट आल्या पाहिजे। किंवा आपल्याला इंग्लिश शिकायचं असेल तर इंग्लिशसाठी बाराखडी असते, ABCD अल्फाबेट्स असतात, त्या आल्या पाहिजे। स्पेलिंग शब्दांचं आपल्याला आलं पाहिजे। किंवा मराठी शिकायचं असेल तर मराठीचं ग्रामर आपल्याला आलं पाहिजे, तरच आपण मराठी चांगल्या प्रकारे शिकू शकतो। तसंच जर्नल एंट्रीज काय आहे, तर आपल्या या संपूर्ण अकाउंटिंगची एक बाराखडी आहे, संपूर्ण अकाउंटिंगचं एक ग्रामर आहे, एक व्याकरण आहे जर्नल एंट्रीज आपल्या पूर्ण अकाउंटिंगचं। म्हणून हे कंप्लीट केल्याशिवाय आपण जर पुढे जर अभ्यास केला तर तो पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला समजणार नाही। म्हणून जर्नल एंट्रीज काय एकदम बेसिक टॉपिक या ठिकाणी तो आहे, असं त्याला आपण या ठिकाणी म्हणू शकतो। तर थोडक्यात जर्नल एंट्रीजचं मिनिंग कशाला म्हणू आपण जर्नल एंट्रीज, तर जर्नल एंट्रीज एक ही बिझनेसची लँग्वेज आहे। म्हणजे आपल्याला माहिती असेल की प्रत्येक बिझनेसमध्ये डेली दैनंदिन स्वरूपात अनेक सारे ट्रान्झॅक्शन्स नेहमी होत राहतात। जेवढा मोठा बिझनेस असेल तेवढे मोठे ट्रान्झॅक्शन्स त्या बिझनेसमध्ये होत असतात। काही क्रेडिट्समध्ये होत असतील, काही कॅशमध्ये होत असतील, उधारीवर, नगदीवर, त्यानंतर काही असेट संबंधी, काही लायबिलिटी संबंधी, त्यानंतर काही एक्सपेन्सेस संबंधी, अशा अनेक सारे व्यवहार दैनंदिन स्वरूपाचे असंख्य प्रत्येक बिझनेसमध्ये होत असतात। आणि हे झालेले संपूर्ण व्यवहार जर आपण सिस्टमॅटिकली एखाद्या ठिकाणी रेकॉर्ड करून ठेवले नाहीत तर आपल्याला त्या व्यवहारामध्ये जर एखादा व्यवहार अचानकपणे पाहण्याचं काम पडलं, शोधायचं काम पडलं, तर आपण ते शोधू शकणार नाही।
म्हणून प्रत्येक बिझनेसमध्ये काय केलं जात असते की आपले संपूर्ण झालेले जे व्यवहार आहेत हे व्यवस्थितपणे नोंदवून ठेवले जात असतात. आणि ते नोंदवून ठेवण्याची एक आर्ट, एक सायन्स ज्याला म्हणू आपण, कला किंवा विज्ञान त्याला म्हणू आपण, त्याला म्हणतो आपण जर्नल एंट्रीज. जर्नल एंट्रीज काय आहे तर बिझनेसमध्ये जे ट्रान्झॅक्शन्स दैनंदिन स्वरूपात घडतात तर ते रेकॉर्ड करण्याचं किंवा ते व्यवस्थितपणे लिहून ठेवण्याची कला, त्याला जर्नल एंट्रीज या ठिकाणी असं म्हणत असतात. आपल्याला माहिती असेल की व्यवसायाचे 5 प्रकार पडतात. जॉईंट स्टॉक कंपनी, त्यानंतर कोऑपरेटिव्ह सोसायटी, पार्टनरशिप फर्म, इंडिव्हिज्युअल्स आणि बरेचसे समजा जे असतील ते. तर असे व्यवसायाचा कोणताही प्रकार असू द्या, लहान मोठा मध्यम, कसंही बिझनेस असेल, कशी कंपनी असेल, कसंही दुकान असेल, प्रत्येक व्यवसायामध्ये, प्रत्येक दुकानामध्ये व्यवहार हे कंपल्सरी असतात. व्यवहार केल्याशिवाय कोणताच बिझनेस काम करू शकणार नाही किंवा व्यवहार केल्याशिवाय बिझनेस चालूच शकत नाही आपला. म्हणून प्रत्येक बिझनेसमध्ये दैनंदिन असंख्य व्यवहार असे सकाळपासून तर रात्रीपर्यंत घडत राहतात आणि हे संपूर्ण व्यवहार व्यवस्थित आपल्याला नोंदवून ठेवावे लागतात. हे जर आपण व्यवस्थित एका विशिष्ट फॉर्मॅटमध्ये जर आपण नोंदवून ठेवले नाहीत तर आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये नेमकं कशाप्रकारे आपला बिझनेस प्रॉफिटमध्ये आहे किंवा लॉसमध्ये आहे किंवा कोणता व्यवहार कधी घडला, उधारीचा कोणता, नगदीचा कोणता, कोणाकडून किती पैसे आपल्याला घ्यायचे आहेत, कोणाला किती पैसे द्यायचे आहेत, ह्या सर्व गोष्टी आपल्याला समजणार नाहीत. म्हणून ह्या संपूर्ण गोष्टी समजण्यासाठीच एक जर्नल एंट्रीज नावाची कन्सेप्ट असते, ज्याच्यामध्ये आपण काय करतो तर आपल्या व्यवसायामध्ये घडणारे संपूर्ण व्यवहार, ट्रान्झॅक्शन्स जे डेली स्वरूपात आपल्या बिझनेसमध्ये घडतात तर ते आपण या जर्नल एंट्रीजच्या माध्यमातून विशिष्ट फॉर्मॅटमध्ये रेकॉर्ड करून ठेवत असतो. आणि ते रेकॉर्ड करण्याच्या क्रियेला जर्नल एंट्रीज म्हणतात. एक शब्द असते जर्नलायझिंग. जर्नलायझिंगचा अर्थ काय असते की जे व्यवहार आहेत तर ते संपूर्ण त्या व्यवहारांच्या नोंदी करणे, एंट्रीज करणे, त्याला आपण जर्नलायझिंग असं म्हणतो. मग जर आपल्याला ह्या जर्नल एंट्रीज शिकायच्या असतील तर आपल्याला काय शिकावं लागेल तर त्यासाठी असतात रूल्स. म्हणजे कोणतीही गोष्ट जर आपल्याला व्यवस्थित जर करायची असेल, एखादी कोणतीही गोष्ट पकडा, ते जर आपल्याला करायची असेल तर त्या विशिष्ट रूलनुसार ते करावी लागते. मॅथमॅटिक्सचं जर आपण एक्झाम्पल घेतलं, मॅथमॅटिक्समध्ये जर आपल्याला एखादं मल्टिप्लिकेशन करायचं असेल, डिवायडेशन करायचं असेल किंवा एखादं बेरीज वजाबाकी करायची असेल किंवा आपल्याला जे इंग्लिश ग्रामर आहे आपलं, इंग्लिश ग्रामरमध्ये जर आपल्याला काही ग्रामरनुसार जर काही गोष्टी लिहायच्या असतील तर त्या ठिकाणी पण रूल्स असतात. त्या रूल्सनुसार आपल्याला संपूर्ण इंग्लिश शिकावं लागते किंवा त्याच्यानुसार ट्रीटमेंट करावी लागत असते. सेम मराठी आहे, मराठीमध्ये व्याकरण असते. व्याकरण म्हणजे काय, संपूर्ण मराठी लँग्वेजचे रूल्स. तर तसंच जर आपल्याला एंट्रीज शिकायच्या असतील तर एंट्रीजसाठी पण या ठिकाणी काही रूल्स आहेत, ज्याला शब्द आहे गोल्डन रूल्स ऑफ अकाउंट, ज्याला आपण म्हणतो गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग किंवा अकाउंट असं त्याला म्हणतो आपण. आणि या संपूर्ण रूल्सवर जर्नल एंट्रीज डिपेंड असतात. आणि आजच्या व्हिडिओमध्ये प्रामुख्यानं आपल्याला ह्या गोल्डन रूल्स ऑफ अकाउंट या ठिकाणी शिकायचे आहेत. तर किती रूल्स आहेत तर एकूण 3 रूल्स आहेत. जवळपास सर्व विद्यार्थ्यांना माहिती असेल हे, कारण की रूल्स म्हणजे फार की कठीण कन्सेप्ट नाही आणि त्या कन्सेप्ट कितीही समजा सोपी असली तरी आपल्याला ते समजून घेता आलं पाहिजे, समजलं पाहिजे की एखादा XYZ नावाचा व्यवहार आहे, ट्रान्झॅक्शन आहे, तर त्या ठिकाणी कोणता रूल अप्लाय होणार आहे, त्या व्यवहाराची आपण जे एंट्री करू ते कशा प्रकारे होणार आहे, तिथं कोणता रूल आपण अप्लाय करू हे समजलं पाहिजे. म्हणून त्यासाठी रूल्स आहेत. तर आता सर्वांना आपण या ठिकाणी डायरेक्ट रूल्स या ठिकाणी पाहू. तर 3 रूल मी तुम्हाला सांगितले, 3 प्रकारचे रूल्स आहेत. त्याच्यामधला पहिला रूल्स आहे ज्याला म्हणतो आपण पर्सनल अकाउंट. पहिला रूल जो आपला आहे तो म्हणजे कोणता, पर्सनल अकाउंटचा रूल आहे, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो वैयक्तिक खाते. वैयक्तिक खाते. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण रूल्स समजून घेऊ. याचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करू किंवा समजून घेऊ कशा प्रकारे एक्झाम्पल सॉल्व होतात. तर पहिला रूल आपल्या ठिकाणी कोणता आहे, पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, वैयक्तिक. कधी हा रूल अप्लाय करतो आपण किंवा कधी या रूलचा वापर करायचा आपण, की जेव्हा आपल्या व्यवहारामध्ये जे आपल्या कंपनी बिझनेसमध्ये जे व्यवहार घडतात त्या व्यवहारामध्ये जर एखाद्या व्यक्तीचं नाव येत असेल, एखाद्या पर्सनचं जर नेम त्या ठिकाणी येत असेल, तेव्हा हा रूल अप्लाय करत असतात.
मग आता पर्सन म्हणजे काय, तुम्ही म्हणाल पर्सन म्हणजे काय, तर जसं आपण राम, श्याम, गणेश, माधव हे जे नावं असतात याला तर पर्सन म्हणतोच आपण. पण जो या ठिकाणी अकाउंटिंगचे जे स्टँडर्ड आहेत किंवा अकाउंटिंगचे जे रूल्स आहेत त्या रूल्सनुसार पर्सनची व्याख्या थोडीशी ॲडव्हान्स आहे. म्हणजेच आपला जो अकाउंटिंगचे स्टँडर्ड आहेत म्हणजे जे अकाउंटिंगचे रूल्स आहेत, नियम आहेत, तर त्या रूल्सनुसार, त्या स्टँडर्डनुसार पर्सन म्हणजे कोण, तर 2 प्रकारे पर्सन. एक आर्टिफिशियल पर्सन आणि एक नॉर्मल आपण जे नावं घेतो ते एक पर्सन, तर त्याला आपण म्हणतो पर्सन. आता आर्टिफिशियल पर्सन कशाला म्हणू आपण, ज्याला कृत्रिम व्यक्ती म्हणतो आपण, जे कायद्यानं तयार केलेलं असतं त्याला कृत्रिम व्यक्ती आर्टिफिशियल पर्सन म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ बँक, कोणती, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, जे काय सगळ्या बँका. त्याच्यानंतर एनी टाईप ऑफ कंपनी, कोणतीही जी कंपनी असते ती कंपनी, राम कंपनी, ABC कंपनी, XYZ कंपनी, रिलायन्स कंपनी, जिओ कंपनी, बरोबर. म्हणजे कोणतीही कंपनी, त्याच्यानंतर कोणतीही बँक आणि कोणत्याही व्यक्तीचं नाव, त्याला आपण या ठिकाणी पर्सन असं म्हणत असतो. म्हणून या 3पैकी जर या ठिकाणी एखादा घटक त्या व्यवहारामध्ये येत असेल तेव्हा हा रूल त्या ठिकाणी लागू होत असतो. आलं लक्षात. म्हणजे थोडक्यात एका वाक्यात कसं सांगता येईल आपल्याला की व्यवहारामध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव, एखाद्या बँकेचं नाव किंवा एखाद्या कंपनीचं नाव जर येत असेल तेव्हा त्या ठिकाणी कोणता रूल लागू होईल, पर्सनल अकाउंट. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल पेड सॅलरी टू राम, रामचं नाव आलं तिथं म्हणजे हा रूल लागेल. रिसिव्ड कॅश फ्रॉम गणेश, गणेशकडून आपल्याला कॅश मिळाली, गणेश हे नाव आलं त्या ठिकाणी म्हणजे हा रूल लागेल. त्यानंतर पेड सॅलरी टू रेखा, रेखाचं नाव आलं, हा रूल लागेल. त्यानंतर कॅश डिपॉझिटेड इन स्टेट बँक ऑफ इंडिया, बँकेचं नाव आलं स्टेट बँक ऑफ इंडिया, हा रूल त्या ठिकाणी लागेल. त्यानंतर परचेस द फर्निचर फ्रॉम ABC कंपनी लिमिटेड, ABC कंपनी लिमिटेडकडून आपण असेट परचेस केली म्हणजे कंपनीचं नाव आलं त्या ठिकाणी हा रूल लागेल. त्यानंतर सोल्ड गुड्स टू XYZ लिमिटेड कंपनी, XYZ कंपनीला आपण माल विकला, XYZ कंपनी नाव आलं कंपनी, हा रूल लागेल. म्हणजे ज्या ज्या व्यवहारामध्ये कोणत्याही पर्सनचं नाव, व्यक्तीचं नाव आणि बँकेचं नाव येत असते तेव्हा त्या ठिकाणी कोणता रूल लागू होत असतो, पर्सनल अकाउंटचा रूल लागू होतो. काय आहे पर्सनलचा रूल, सोपी आहे. डेबिट द रिसिव्हर आणि क्रेडिट द गिवर, एवढा सिंपल हा रूल आहे. मराठीमध्ये लाभ घेणाऱ्या व्यक्तीच्या खाते नावे करा, लाभ देणाऱ्या व्यक्तीच्या खाते जमा करा. डेबिट म्हणजे नावे, क्रेडिट म्हणजे जमा. डेबिट आणि क्रेडिट काय असते तर याला आपण जसं आपल्या मॅथमॅटिक्समध्ये प्लस मायनस अशी एक कन्सेप्ट असते, कुठं प्लस होते कुठं मायनस होते, त्याच्यासारखं अकाउंटिंगमध्ये 2 शब्द असतात, डेबिट आणि क्रेडिट. जेव्हा आपण प्रॉब्लेम्स पाहू तेव्हा तुमच्या ते पूर्णपणे लक्षात येईल. म्हणून डेबिट द रिसिव्हर आणि क्रेडिट द गिवर, लाभ घेणाऱ्या व्यक्तीच्या खाते नावे करायचं आणि लाभ देणाऱ्या व्यक्तीच्या खाते काय करायचं, जमा करायचं. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल कॅश रिसिव्ड फ्रॉम गणेश, गणेशकडून कॅश मिळाली, गणेशकडून आपल्याला मिळाली ते म्हणजे गणेशनं आपल्याला दिली, म्हणजेच गणेश कॅशचा कोण आहे, गिवर आहे, गिवर. म्हणून क्रेडिट द गिवर, गणेशचं नाव आपण कुठं लिहू, क्रेडिट साईडला लिहू आपण, क्रेडिट साईड. त्यानंतर पेड कॅश टू रमेश, आपण रमेशला कॅश दिली म्हणजेच रमेशला ती प्राप्त झाली, रमेशला रिसिव्ड झाली, मिळाली, म्हणजेच रमेश कोण आहे, कॅशचा तो आहे रिसिव्हर. म्हणजेच काय येणार आहे, डेबिट द रिसिव्हर. रिसिव्हरमध्ये कोणाचं नाव लिहू आपण, रमेशचं नाव त्या ठिकाणी आपण लिहू, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिवर. आणखी एक एक्झाम्पल, कॅश डिपॉझिटेड इन स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आपण कॅश जमा केली, त्यांना आपण पैसे दिले स्टेट बँक ऑफ इंडियाला, म्हणजेच याचा अर्थ आपण बँकेला पैसे दिले, ते बँकेला प्राप्त झाले. आपण आहो गिवर, बँक आहे रिसिव्हर, बरोबर ना. रिसिव्हर आहे शब्द, डेबिट द रिसिव्हर म्हणजे काय येणार आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट असं आपण त्याला लिहू. आलं लक्षात. म्हणजेच एखाद्या व्यवहारामध्ये परत आपण या ठिकाणी पाहू, व्यवहारामध्ये व्यक्तीचं नाव, बँकेचं नाव आणि कंपनीचं नाव येत असेल तेव्हा हा रूल त्या ठिकाणी लागू होत असतो. रूल आहे डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिवर.
जो रिसिव्हर असेल त्याला डेबिटमध्ये लिहायचं, जो गिवर असेल त्याला क्रेडिटमध्ये लिहायचं, असा हा पर्सनल अकाउंटचा रूल आहे. हा जेव्हा आपण याच्या ॲक्च्युअलमध्ये जर्नल एंट्रीज करू तेव्हा हा कसा त्या ठिकाणी लागू होतो, कशाप्रकारे याच्यावरून एंट्रीज करायच्या हे आपण जेव्हा उदाहरण समजून घेऊ, प्रॉब्लेम सॉल्व करू तेव्हा आपण या ठिकाणी समजून घेऊ. तर असा हा आपला फर्स्ट रूल या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहिलेला आहे, जसं ज्याला म्हणतो आपण पर्सनल अकाउंटचा रूल. त्यानंतर सेकंड रूल आपण या ठिकाणी पाहू, तो पण अशाच प्रकारे सिंपल सोपी रूल या ठिकाणी आहे. नंबर सेकंड, रिअल अकाउंट. याला म्हणतो आपण वास्तविक, मराठीमध्ये वास्तविक खाते. रिअल अकाउंट. रिअल अकाउंट म्हणजे काय, ज्याला मराठीत वास्तविक म्हणतो. वास्तविक म्हणजे वस्तू, रिअल अकाउंट वास्तविक खाते. आता हा रूल कधी अप्लाय करायचा आपण, किंवा याचा विचार कधी करायचा, जेव्हा व्यवहारामध्ये जसं आपण मागं पाहिलं पर्सन, बँक, कंपनी असेल तेव्हा पर्सनल अकाउंट. तसंच हा जो रिअल अकाउंट आहे हा कधी अप्लाय करायचा, की जेव्हा एखाद्या व्यवहारामध्ये एखादी असेट असेल किंवा कोणतीही वस्तू असेल तेव्हा हा रूल त्या ठिकाणी अप्लाय आपण करायचा. असेट म्हणजे काय, संपत्ती ज्याला म्हणतो आपण. कोणती असेटचे नॉर्मली दोन प्रकार असतात, टेंजिबल आणि इनटेंजिबल. आभासी आणि गैर आभासी स्वरूपाची संपत्ती. म्हणजे काही असेट अशी असते की जे आपल्याला डोळ्याने दिसते, ज्याला आपण स्पर्श करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपला मोबाईल फोन, आपलं घर, बिल्डिंग, मशिनरी, त्यानंतर फर्निचर, असे काही असेट असतात की जे डोळ्याने दिसतात, ज्याला आपण स्पर्श करू शकतो. त्याला टेंजिबल असेट असं म्हणत असतात. आणि इनटेंजिबल म्हणजे काही जी डोळ्याने दिसत नाही, जसं एक गुडविल नावाचा प्रकार असतो. 11वी 12वीमध्ये तुम्ही शिकले असाल, ज्याला आपण ख्याती मराठीमध्ये असं म्हणतो. ख्याती पण असेट असते, परंतु ते डोळ्याने दिसत नाही, त्याला आपण स्पर्श करू शकत नाही, त्याला इनटेंजिबल म्हणतात. म्हणून ट्रान्झॅक्शनमध्ये कोणतीही असेट असो, टेंजिबल ऑर इनटेंजिबल, तेव्हा त्यावेळेस रिअल अकाउंटचा रूल या ठिकाणी अप्लाय करायचा. आलं लक्षात. व्यवहारामध्ये, ट्रान्झॅक्शनमध्ये टेंजिबल किंवा इनटेंजिबल असेट आली असेल तेव्हा हा रूल. उदाहरणार्थ, परचेस बिल्डिंग, परचेस फर्निचर, सोल्ड फर्निचर, किंवा परचेस मोबाईल फोन, सोल्ड मोबाईल फोन, परचेस टेलिव्हिजन म्हणजे टी व्ही खरेदी केली, मोबाईल विकला. असे जेव्हा त्या ठिकाणी असेटचं नाव येत असेल, वस्तूचं नाव येत असेल, तेव्हा रिअल अकाउंटचा रूल त्या ठिकाणी अप्लाय होत असतो. काय आहे रूल? सोपी आहे. व्हॉट कम्स इन डेबिट आणि व्हॉट गोज आउट इन क्रेडिट. एवढा सोपी हा रूल या ठिकाणी आहे. व्हॉट कम्स इन डेबिट, व्हॉट गोज आउट इन क्रेडिट. मराठीमध्ये जे आपल्या बिझनेसमध्ये येते ती नावे आणि जे आपल्या बिझनेसमधून जाते त्याला जमा करायचं. म्हणजे येणाऱ्या संपत्तीच्या खाते नावे, जाणाऱ्या संपत्तीच्या खाते जमा. म्हणजे जे आपल्या बिझनेसमध्ये येऊन राहिलं, म्हणजे कोणतीही गोष्ट आपण परचेस केली तर ते आपल्या बिझनेसमध्ये येत असते. म्हणून व्हॉट कम्स इन डेबिट, आपण काही सोल्ड केलं किंवा कशाची पण आपण सेल्स केली तर ते आपल्या बिझनेसमधून जात असते. व्हॉट गोज आउट इन क्रेडिट, येणाऱ्या संपत्तीच्या खाते नावे करा, जाणाऱ्या संपत्तीच्या खाते जमा करा. उदाहरणार्थ, परचेस बिल्डिंग, इमारत खरेदी केली, म्हणजेच याचा अर्थ आपल्या बिझनेसमध्ये इमारत आली, म्हणजेच आपण काय करू, बिल्डिंग अकाउंट डेबिट. सोल्ड मोबाईल फोन विकला म्हणजे आपल्याकडून तो गेला, त्याच्यामुळे मोबाईल अकाउंट काय करू आपण, क्रेडिट करू. म्हणून येणाऱ्या संपत्तीच्या खाते नावे करायचं, जाणाऱ्या संपत्तीच्या खाते जमा करायचं. व्हॉट कम्स इन डेबिट, व्हॉट गोज आउट इन क्रेडिट. असा हा सेकंड रूल आहे. जेव्हा व्यवहारामध्ये, ट्रान्झॅक्शनमध्ये संपत्ती असेट असेल, टेंजिबल ऑर इनटेंजिबल कोणती असो, तेव्हा हा रूल त्या ठिकाणी आपण अप्लाय करायचा. हा झाला आपला सेकंड. आणि थर्ड, शेवटचा तिसरा रूल आपल्या या ठिकाणी आपण पाहू. तो पण एकदम सिम्पल आहे, सोपी आहे. तो म्हणजे कोणता? नंबर 3, नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट याला मराठीमध्ये म्हणतो आपण नामधारी खाते. नामधारी खाते, नॉमिनल अकाउंट. आता हा रूल कधी अप्लाय होणार आहे? आता ज्या गोष्टी आधीच्या 2 रूलमध्ये नाहीत त्या जर बिझनेसमध्ये असला तर हा रूल लागू होईल. मग कोणत्या गोष्टी आहेत? 2च, एक्सपेन्सेस आणि इन्कम, लॉस आणि गेन. तेव्हा हा रूल, म्हणजे एखाद्या व्यवहारामध्ये जर एखादं इन्कम असेल, एखादा एक्सपेन्सेस असेल, एखादा लॉस असेल किंवा एखादा गेन असेल तर हा रूल त्या ठिकाणी लागू होत असतो.
मराठीमध्ये उत्पन्न, खर्च, लाभ आणि हानी एवढं जर व्यवहारामध्ये येत असेल तर तेव्हा हा रूल लागू होतो. तर आता तुम्ही म्हणसाल एक्सपेन्सेस म्हणजे काय, इन्कम म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल पेड सॅलरी, वेतन दिले, हा झाला आपला खर्च. रिसिव्ड कमिशन आपल्याला मिळालं, प्राप्त झालं, ते झालं आपलं इन्कम. म्हणून एक्सपेन्सेस, इन्कम, लॉस आणि गेन्स हे जर व्यवहारामध्ये येत असेल तेव्हा नॉमिनल अकाउंटचा रूल त्या ठिकाणी आपण अप्लाय करायचा. काय आहे रूल? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. कोणताही खर्च असो, कोणताही एक्सपेन्सेस असो आणि कोणताही लॉस असो, कुठं लिहायचं आपण त्याला डेबिट करायचं. आणि कोणतंही इन्कम असो किंवा कोणताही गेन म्हणजे फायदा असो आपल्याला बिझनेसला झालेला किंवा कोणतेही उत्पन्न असो, हे जर असेल तर त्याला कुठं लिहायचं आपण क्रेडिट साईडला त्याला लिहायचं किंवा त्याला क्रेडिट आपण या ठिकाणी करायचं. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. तर अशा प्रकारे हे 3 रूल्स या ठिकाणी आहेत. त्या 3 रूल्सवर संपूर्ण एंट्रीज डिपेंड आपल्या असतात. पूर्ण एंट्रीज या 3 रूलवर डिपेंड आहेत. आणि रिपीट आपण या ठिकाणी थोडक्यात आपण रूल्स पाहू. पहिला रूल पर्सनल अकाउंटचा रूल काय आहे? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. कधी अप्लाय होणार आहे? जेव्हा एखाद्या ट्रान्झॅक्शनमध्ये एखाद्या पर्सनचं नेम, एखाद्या बँकेचं नेम, एखाद्या कंपनीचं नेम येत असेल तेव्हा तो रूल त्या ठिकाणी अप्लाय करायचा. सेकंड रूल रिअल अकाउंट केव्हा अप्लाय करायचा आपण? जेव्हा बिझनेसमध्ये एखाद्या व्यवहारामध्ये ट्रान्झॅक्शनमध्ये असेट असेल, टँजिबल असो किंवा इनटँजिबल असो, बिल्डिंग, मशिनरी, प्लांट असो किंवा मग गुडविल असो, असेट आहे ती, ते जर आली तर तो रूल त्या ठिकाणी लागू करायचा रिअल अकाउंटचा. काय रूल आहे? व्हॉट कम्स इन डेबिट, व्हॉट गोज आउट इन क्रेडिट. येणाऱ्या संपत्तीच्या खाते नावे, जाणाऱ्या संपत्तीच्या खाते काय करायचं आपण? जमा करायचं. तिसरा रूल नॉमिनल अकाउंट. कधी आपल्या बिझनेसमध्ये हा अप्लाय होणार आहे एंट्रीज करताना? जेव्हा एखाद्या ट्रान्झॅक्शनमध्ये एनी एक्सपेन्सेस, एनी लॉसेस, एनी इन्कम, एनी गेन्स, कोणत्याही प्रकारे खर्च, उत्पन्न, त्यानंतर लाभ आणि हानी दिलेली असेल तेव्हा हा रूल त्या ठिकाणी लागू होईल. डेबिट ऑल एक्सपेन्सेस, सगळे खर्च आणि लॉसेस काय करायचे आपण? डेबिट करायचे. आणि कोणते एनी इन्कम जर असेल, कोणते इन्कम असेल तर ते काय करायचं? क्रेडिट करायचं. अशा प्रकारे 3 रूल्स आहेत, सर्वांनी चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे. याचा वापर एंट्रीमध्ये कसा होत असतो, कसं ट्रान्झॅक्शन असते त्याच्यावरून कशाप्रकारे हा त्या ठिकाणी अप्लाय करायचा असते, डेबिट कसं लिहायचं, क्रेडिट कसं लिहायचं, त्यानंतर जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट कसा, हे संपूर्ण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. आणि संपूर्ण आपली कंटिन्यू सिरीज या आपल्या सिलेबसची आपण या ठिकाणी अपलोड करणार आहोत. त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. थँक्यू.